तर नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हणतो चिकन चिल्ली आणि रेसिपी खूप इझी आहे. यासाठी ना बॅटर तयार करतो. त्यामध्ये मैदा 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतो आहे, शेजवान चटणी, त्यानंतर घेतो आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट, त्यानंतर टाकतो चवीनुसार मीठ, रेड चिली सॉस, सोया सॉस, त्यानंतर टाकतो तसा ब्लॅक पेपर पावडर, कलर टाकतो ॲज यू विश, त्यानंतर टाकतो याच्यामध्ये अंडा ॲड करूनच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी ॲड करायचं नाही, जेवढं पाहिजे तेवढं अंडा ॲड करा आणि प्रॉपर असं बॅटर तयार करा. इथे टाकतो मी बोनलेस चिकन, जे चिल्लीच्या पीस सारखे कट करत लॉंग असे. इथे ऑइल गरम करून घेते लो मिडियम फ्लेमवरती आणि त्यामध्ये ॲड करतो चिकनला आपल्याला 7 ते 8 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. मस्त डीप फ्राय करायचं, कुरकुरीत असं पण खाऊ शकता तुम्ही नॉर्मली. इथं मग आता कढई घेतली, त्यामध्ये ऑइल टाकतोय, चॉप केलेला लसूण, चॉप केलेला अद्रक टाकणार आहे, मिक्स करून घेणार आहे. मग टाकतोय इथे थोडीशी मिरचीची पेस्ट, मस्त स्पायसी बनवेल, मिक्स करून घेतोय. इथे टाकते थोडंसं ना आपला स्प्रिंग ऑनियन, मस्त मिक्स करून घेतलं आहे. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून प्रॉपर शिजून घेतो आणि मस्त असा एक ठिसका लागून देतोय. त्यानंतर टाकतो थोडंसं विनेगर, डार्क सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस, थोडंसं टोमॅटो केचप, त्यानंतर शेजवान चटणी होममेड. इथे टाकलं शिमला मिरची आणि कांदा जो मस्त फ्राय करून घेतला होता, शिजून घेतला होता. त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा पाणी ॲड करतोय, पर असं हाय फ्लेमवर त्यांना शिजून घेतोय. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलंय, त्यानंतर टाकलं हा कॉर्नफ्लॉवरचं पाणी, मस्त असं घट्ट करून घेतलं चिल्लीला आणि ॲड केलं तो चिकन जे आपण फ्राय करून घेतलेला. अशा प्रकारे 2 मिनटं मिक्स करून घ्या, सर्व करा आणि एन्जॉय करा ही चिकन चिल्ली. एक नंबर रेसिपी, इझी प्रोसेस आहे. डिटेल्स पुन्हा कॅप्शनमध्ये देतो आणि जे काही लागेल ते मला मेसेज करा, मी लगेच सांगतो.